this is Madhura, your host, and you are watching me and Power series. And yes, I have a surprise for you. Ta-da! तुम्हाला खूप असं आतुरतेने विचारायचं वाटतंय की कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, वेगळं वाटतंय. आतापर्यंत राजकीय किंवा फिल्म रिलेटेड खूप इंटरव्ह्यूज केलेत झालेत. बरोबर. पण पहिल्यांदा ह्या दोन पोरांबद्दलचे इंटरव्ह्यू करताना खूप मजा येते. आणि तुम्हाला कसं वाटतं? मला खूप छान वाटतंय कारण दिस इज माय फर्स्ट इंटरव्ह्यू अँड दॅट इज बिकॉज ऑफ बोथ ऑफ देम. म्हणजे पहिले कोण आलं? पहिला पोगो आला पोगो. आणि ऑस्करला अजून 1 वर्षही नाही झालं येऊन. अच्छा. ही इज अंडर 1 इयर. पोगो 4 वर्षाचा आहे. आणि ह्यांना कोणी आणलं? म्हणजे आयडिया कोणाची होती? पोगो मला माझे मित्र आहेत यश सरदेसाई. हां. मला पोगो यशने गिफ्ट केला होता. ओके. आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी होती 26 फेब्रुवारी 4 वर्षापूर्वी. त्या दिवशी त्याला मी घेऊन आलो होतो. त्यावेळेला ह्या इथे वरती उभा होता घाबरून आणि स्वाती बेडरूम मध्ये वरती उभी होती आणि दोघेही घाबरत होते कारण तो लहान असताना खूप तुडतुडा होता. तर आणल्याच्या नंतर पहिले एक 7-8 दिवस तर मी आणि पोगो आम्ही अशी इथेच उभायचो बाहेर. पण आणि माझा तो वरती हात लावून आला पण तो त्याला आणल्या त्याला गॅस्ट्रो झाला होता. जवळजवळ 1-2 महिने तो आजारी होता. खूप आजारी होता. रोज जावं लागायचं डॉक्टरकडे त्यासाठी. आणि हा आला म्हणजे माझा एक जवळचा मित्र आहे. मी त्याला गिफ्ट करण्यासाठी ह्याला मी आणलं होतं. आणि मला राजसाहेबांनी जेव्हा ह्याला बघितलं त्या साहेबांना हा खूप आवडला. कोणा देतोय जवळ अशा माझ्या आपल्याकडे मित्राला देतोय. त्याला सॉफ्टवेअर दे म्हणजे आधी पाळलं नसेल आणि मला त्यांनी हा घरी ठेवायला सांगितलं. पण मग ह्याच्या येण्याने ह्याच्या वागण्यात काही बदल झाला? पॉझिटिव्ह येतो खूप. पोगो तसाही पहिल्यापासून पॉझिटिव्ह होताच. म्हणजे माझ्या जवळ कोणी आलं आणि बसलं किंवा त्याला आधी येऊन बसायचं असतं मग तुम्ही येऊन बसा मग ना मग असं. पण हा आल्यापासून काय झालंय की हा खूप शांत झालाय. म्हणजे थोडाफार जो काही मस्ती करायचा तेही त्यांनी बंद केला. आधी खूप धावायचा वगैरे तो नाही पण तसाही वयोमानानुसार तो शांत झालाच आहे. हा आल्यावर जास्त झाला असं झालं. सर तुम्ही ह्याला कधी तुमच्या अशा कुठेतरी तुमची मीटिंग चालू असं कुठेतरी नेलाय का फॉर ॲडव्हेंचर? नाही पण एक किस्सा आठवतो मला. मध्ये मी एका चॅनलवर लाईव्ह माझं डिबेट चालू होतं आणि मी इथे बसलो होतो कॅमेरा इथे ठेवला होता आणि लाईव्ह मी भांडतोय आणि त्यात तो कॅमेरा त्याला वाटलं तो कॅमेरामॅन जो आहे उभा होता तो इथे येऊन बसेल पण तो इथे आला इथे बसला आणि फ्रेम मध्ये इथे उभा राहून त्या कॅमेरामॅनच्या अंगावर बुंकत होतो. सर मॅम तुम्हाला दोघांना असा विचारायचा प्रश्न की ह्याला जेव्हा आणलं घरात हा तसा मोठा असेल पण काइंड ऑफ त्यांचं बॉन्डिंग कसं झालं मग नंतर? म्हणजे भांडले दोघं का ह्याने एक्सेप्ट नाही केलं त्याला का काय झालं नक्की? हा पण जेव्हा आला ह्याला खूप चावायचं पाल चावायचं पकडायचा. त्याच्यानंतर एकदा पोगळं फिट आलं. ऑस्करने हे बघितलं त्याच्यानंतर माहित नाही 1-2 महिने फ्रेंड्स त्याच्यानंतर पण भांडणं सुरू. पण अशी ही 2 जुळी मुलं सांभाळताना त्रास होतो का? त्रासापेक्षा काय म्हणू मी तर मला कळत नाहीये. स्ट्रेस बस्टर म्हणतात ना काही जण असं पण म्हणतात की दे आर युअर सायकोलॉजिस्ट. या दोघांमध्ये काही असं का डावं उचलो म्हणजे युजली काय असतं शेंडे पण असतं त्याला आपण खूप जास्ती पॅम्पर करतो अरे छोटा आहे रे असं काही आहे का यांच्यामध्ये? पोगोला ऍक्च्युली जास्त पॅम्पर करते म्हणजे मी तरी म्हणजे मोठा आहे तो म्हणून मोठा आहे म्हणून आणि खूप शांत आहे म्हणून. कारण होतं ना कधी कधी की मोठ्याकडे दुर्लक्ष होतं ते आधीपासून माहितीये मला की असं होऊ नये म्हणून मग त्याला जास्त. आणि हा कसा माहितीये हा सेल्फ सफिशियंट आहे म्हणजे ह्याला कुणी नाही घेतलं काही नाही केलं तरी स्वतः चालू असतं सगळं. आणि असं कधी होतं का की ईशान आणि पोगो आणि ऑस्कर या तिघांची कधीतरी एकदम अशी मस्त फायटिंग झाली? हो भरपूर वेळा होतं. हो भरपूर वेळा. म्हणजे ईशान जास्त करून ह्याला प्रोटेक्ट करण्यासाठीच ह्याच्याशी फाईट करत असतो. हा पण मग बघतो जेव्हा हा बघतो की ईशान मला प्रोटेक्ट करतोय मग हा पण येतो मस्ती करायला त्याच्यामध्ये. बरेच वेळा झालंय असं. हे जेव्हा तुम्ही फाईट करतात ओके रेडी पोगो युअर जॉन सीना आणि ऑस्कर WWE ची फाईट सुरू करतो दोघांमध्ये. सर आणि तुम्ही कुणाला ओरडता? आमच्याकडे पोगोला कोणी काय बोलत देवाचा माणूस. अरे हा पण पोगो जेव्हा लहान होता तेव्हा पण
त्याने कधी मस्ती नव्हती केली. तो आला तेव्हा मलाच सवय नव्हती म्हणून मी घाबरायची त्याला. पण त्याने घाबरण्यासारखं असं काहीच नाही. पण हा कसं आहे, ह्याला पहिल्यांदा कोणी भेटलं तर सगळेच घाबरतात ऑस्करला, कारण हा खूपच तुडतुडे आहे. आणि हे जेव्हा दुसऱ्या डॉग्सना बघतात तेव्हा यांची काय रिॲक्शन असतात? घुमतात म्हणजे असे घुमतात की त्यांना पळवून लावतात. डॉबरमॅन वगैरे ना घुमघुम पळवून लावले पोगोने आतापर्यंत वगैरे मी बघितलंय. सर एक टास्क आहे तुम्हाला, जर का आज त्याला काहीतरी सांगायचं मन की बात, तर काय सांगा? काय नाही, तुम्ही दोघे माझ्याकडे खूप स्ट्रेस फ्री आहात. खूप जेव्हा बाहेर कामांमधनं किंवा इतर जेव्हा प्रेशर असतं आपल्यावर, तेव्हा यांच्याबरोबर वेळ घालवून थोडा वेळ का असेल ना बरं वाटतं, छान वाटतं. त्यामुळे दोघांना थँक्यू सो मच, खूप थँक्यू दोघांना. आणि काश कुत्रांना बोलता आलं असतं तर खूप मजा आली असते. खरंच खूप मजा आली. आय मीन हे तुम्ही जे बोललात ना, दिल को छू लिया. सिरियसली तुला काय वाटतंय, काय सांगावं असं वाटतं? प्लीज पोगोची पार्ट नको करू. ती थोडी कन्फ्रेशन आहे आणि खूप शांत राहा. थोडा शांत राहा, थोडी केली पाहिजे. आणि तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली मला माहितीये की मी त्याच्याशी बोलते तेव्हा त्याला सगळं कळतं. त्याच्यामुळे असं वेगळं काही नाही. म्हणजे मला ऍक्च्युली त्याच्याकडे बघितलं म्हणजे खास करून पोगोकडे, ह्यालाही आता कळायला लागलं मी बोलते तेव्हा तो बघत असतो. मग त्याप्रमाणे थोडे चेहरे, त्याचे हावभाव बदलतात. मग आम्ही अगदीच इमोशनल काही बोलायला गेली की मग अगदी चेहरा गरिबासारखा करतो, मग रडवेला वगैरे. म्हणजे काही शब्द तर बोलल्याबरोबर त्याला लगेच कळतात. जसं की चला आपण आता जाऊया, टाटा जाऊया पोगो, टाटा जायचं आपण, टाटा तुला चपाती पाहिजे, चपाती पाहिजे, चलो चपाती चला. आता काय, अजून काय, आईस्क्रीम. आम्हाला आईस्क्रीम खूप आवडतं ना. मॅम एक तुम्हाला छोटीशी टास्क आहे. ॲज यू कॅन सी आपल्याकडे 2 पार्टीज आहेत. एक ईशानची पार्टी आहे आणि एक स्वाती मॅमची पार्टी आहे. आणि स्वाती मॅमच्या टीममध्ये आहे ऑस्कर आणि ईशानच्या टीममध्ये आहे पोगो. आणि त्यांना टास्क आहे ह्या दोघांना कपडे घालायचे आहेत. कम ऑन. इमोशनल किस्साचा नाही, पण ह्या दोघांना आणल्यानंतर ईशान लहान असताना फटाके वाजवायचा, पण आम्ही ह्यांना आवाजाने होणारा त्रास, तर पक्ष्यांना आवाजाने होणारा त्रास, तर ईशाननी पण असं ठरवलं की आपण ह्यावेळेला आवाजाचे फटाके नाही लावायचे आणि जे काही फुलबाजी आहे ते थोड्या प्रमाणात लावायचे. म्हणजे कारण ह्याचा खूप त्रास होतो यांना. आणि राग येतो अशा वेळेला की जेव्हा व्हॉट्सअपवर काही पिक्चर्स मी बघितले होते की काही लोकांनी मस्ती केली होती, ती कुत्र्या तोंडाची झोपले, त्याच्या तोंडाची बॉम्ब लावणं वगैरे. तर अशाला खूप त्रास होतो. असं करू नका. ते मुक प्राणी आहे, यांना काय वाटतंय, त्रास होतोय, दुखतंय, फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होतो, त्यांना हे सांगता येत नाही. ते त्यांना काय म्हणायचं आपल्याला कळत नाही. त्यामुळे शक्यतो प्राण्यांना, कुठल्याही प्राण्याला त्रास होईल असं कोणाच्या हातून काही कोणी करू नये. माझा म्हणजे आता हल्लीच रिसेंटली पोगोला फीट आली होती आणि म्हणजे एवढं अचानक घडलं ते, म्हणजे ह्यांच्या मस्तीमुळेच झालं असावं कदाचित ते, की खूप मस्ती केली, खूप फाईट केली, त्याच्यामुळे आली असावी फीट. पण आम्ही लोकांकडनं बरंच ऐकलं होतं की पग्सना फीट येतात एका सर्टन म्हणजे ना वेट नंतर नाही, वेट वाढलं तर त्यांना फीट येऊ शकतात. पण असं कधी झालं नव्हतं. आणि आम्हाला म्हणजे आमची बोलतीच बंद झाली होती. धाव पळापळ सगळीकडे, कारण अक्षरशः अंग कडक करणं, वाकडं करणं वगैरे असे प्रकार त्याने केले. आणि हे एकदा नाही, त्याला लागोपाठ 3 वेळा झालं. तर तेव्हा म्हणजे कम्प्लिटली वी वर इन शॉक. असं म्हणजे अगदी आपल्या माणसाला होतं तसंच झालं होतं आमचं. ऑस्कर मस्ती करणारा, धिंगाणा घालणारा गुंड, तर पोगो शांत, सरळ, अगदी देवाचा माणूस. दोघेही एकदम अपोजिट. अशी 2 टोटली डिफरंट पिल्लं एकत्र सांभाळणं खरंच फारच कठीण गोष्ट आहे ना. पण अमेयसारखे बाबा, स्वातीसारखी आई आणि सोबत ईशान सारखा खेळकर भाऊ हे काम अगदी सहजपणे शक्य करतात. याचं कारण मात्र एकच, या तिघांचं ऑस्कर आणि पोगोवर असलेलं जीवापाड प्रेम. हाय फ्रेंड्स, प्लीज
अगदी